नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत तुमचं जर रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची गुड न्यूज अशी समोर आलेली आहे। मित्रांनो, शासनामार्फत एक GR निर्गमित करण्यात आलेला आहे। त्या GR मध्ये सांगण्यात आलेलं आहे की आता बांधकाम कामगारमध्ये ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यांना 12,000 रुपये वार्षिक पेन्शन ही दिली जाणार आहे। मित्रांनो, आता हे पेन्शन कुणाला दिली जाणार आहे, त्याचे निकष, अटी, पात्रता काय आहेत हे आपण GR मध्ये पाहणारच आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, जे बांधकाम कामगार रिलेटेड मित्रांनो ज्या काही योजना राबवल्या जातात त्या योजनेचे फॉर्म कसं भरायचं, त्या योजनेचा लाभ भेटला असेल तर त्या लाभार्थी यादीमध्ये आपलं नाव कसं पाहायचं, किंवा तुम्हाला जर लाभ मिळालेला नसेल, रिजेक्ट झाला असेल काही कारणास्तव, तर ती यादीसुद्धा कसं पाहायचं याच्या रिलेटेड आपल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ हे अपलोड करण्यात आलेले आहेत आणि अपलोड करण्यात येत आहेत मित्रांनो। त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर मित्रांनो, आपण वेळ न घालवता पाहूयात की कोणत्या बांधकाम कामगारांना 12,000 रुपये वार्षिक पेन्शन ही दिली जाणार आहे हे आपण डायरेक्टली GR मध्ये पाहणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, इथे तुम्ही GR पाहत असताना इथे पाहून घेऊ शकता, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेसाठी निवृत्ती वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धत विहित करण्याबाबतचा हा GR आहे। GR दिनांक तुम्ही पाहून घेऊ शकता 19 जून 2025चा हा GR आहे। तर GR पाहत असताना तुम्ही इथे पाहू शकताय शासन निर्णय, तुम्ही इथे पाहू शकताय महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांनी त्यांच्या वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेच्या सविस्तर कार्यपद्धतीस या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे। त्यास अनुसरून मंडळांतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती पुढील प्रमाणे असं सांगण्यात आलेलं आहे। तर आता इथे पाहू शकताय तुम्ही निवृत्ती वेतन योजनेची पात्रता आणि निकष पाहत असताना तुम्ही पाहू शकताय वयाची 60 वर्ष पूर्ण केलेली व मंडळाकडे सलग किमान 10 वर्ष नोंदीत असलेले सर्व बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र राहणार आहेत। म्हणजेच तुमचं जर रजिस्ट्रेशन होऊन सलग तुम्ही 10 वर्ष नोंदीत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे, पण त्यासाठी वय तुमचं 60 वर्षाच्या वरती असणं गरजेचं आहे। तर नेक्स्टला तुम्ही पाहू शकताय तसेच त्याच्या कुटुंबातील पती व पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे पात्र असणार आहेत। त्यासोबतच पती पत्नीच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगाराचे पती पत्नी निवृत्ती वेतनाकरिता पात्र राहतील, तथापि पती पत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन मिळत असेल तर संबंधितास दुबार निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे। तर इथं सर्वात महत्त्वाचा पॉईंट जर म्हटलं तर निवृत्ती वेतनाचे निकष आणि प्रमाण दर कसा असणार आहे तुम्ही इथे एक वेळेस लक्ष देऊन पाहायचं आहे। इथे मंडळाकडे नोंदित पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या मंडळाकडील नोंदणीच्या कालावधीनुसार निवृत्ती वेतन अदा करण्यात येईल। मंडळाकडे नोंदीत असलेल्या वर्षानुसार निवृत्ती वेतनाचे प्रमाण दर हे खालीलप्रमाणे असणार आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मंडळाकडे जर म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन 10 वर्ष कंटिन्यू असेल तर तुम्हाला 50% म्हणजेच वर्षाला 6,000 रुपये हे मिळणार आहेत, आणि त्यासोबतच 15 वर्ष जर कंटिन्यू रजिस्ट्रेशन असेल तर तुम्हाला 75% म्हणजेच 9,000 रुपये हे वार्षिक दिले जाणार आहेत। त्यासोबतच जर तुमचं रजिस्ट्रेशन हे 20 वर्ष कंटिन्यू असेल तर तुम्हाला वार्षिक 12,000 रुपये हे तुम्हाला दिले जाणार आहेत निवृत्ती वेतन म्हणून। हे निवृत्ती वेतन कधी दिले जाणार आहे तर तुमचे वयाचे 60 वर्ष पूर्ण केल्याच्या नंतर तुम्हाला वार्षिक 12,000 रुपये हे दिले जाणार आहेत। मित्रांनो, हे काही बांधकाम कामगार विभागामार्फत जे काही GR निर्गमित करण्यात आलेले आहेत हा सुद्धा GR तुम्हाला पाहता येणार आहे। तर तुम्हाला हे GR डाउनलोड करायचे असतील, याची PDF तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला सर्वात पहिला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही PDF डाउनलोड करून घेऊ शकणार आहात। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।